काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्या सोबत या नंदुरबारच्या जाहीर सभेत नरेंद्र मोदींची उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना ऑफर। व्यक्तिगत संबंध वेगळे आणि धोरणात्मक संबंध वेगळे। ज्या पक्षाचा संसदीय लोकशाहीवर विश्वास नाही त्यांच्याबरोबर राजकीय दृष्ट्या कधीही जाणार नाही। मोदींच्या ऑफरवर शरद पवारांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनाही एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचं पंतप्रधान मोदींचं उद्धव ठाकरेंना आवाहन। शरद पवारांच्या छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील या वक्तव्याचा आधार घेऊन पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। काँग्रेसनं आदिवासींचं आरक्षण मुस्लिमांच्या पारड्यात टाकल्याचा आरोप। नंदुरबारमधल्या सभेमध्ये मोदींचा हल्लाबोल। वंचितच्या अधिकारांचा चौकीदार असल्याचा केला उच्चार। ज्या नागरिकांना अद्याप घर मिळालं नाही, नळाला पाणी मिळालं नाही, गॅस कनेक्शन मिळालं नाही त्यांना पुढच्या टर्ममध्ये घर, गॅस कनेक्शन, वीज, पाणी पुरवठा देणार। पंतप्रधान मोदींचं आश्वासन। तिसऱ्या कार्यकाळामध्ये 3 कोटी घरं बांधणार असल्याचा पंतप्रधानांचा दावा। नंदुरबार आणि गुजरातचा खूप जवळचा संबंध। पंतप्रधान होण्याआधी अनेकदा नंदुरबारला आलोय आणि तिथे आल्यानंतर चौधरींचा चहा घेतला नाही असं कधीच होत नाही। तुमचा चहा, तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमाचं कर्ज कधीही विसरू शकत नाही। पंतप्रधानांचं वक्तव्य। काँग्रेसनं खोट्याची कंपनी उभारली आहे। ते कधी आरक्षणासाठी खोटे बोलतात तर कधी संविधानासाठी। आरक्षणावर काँग्रेस सध्या चोर मचाए शोर असं दिसत असल्याचं पंतप्रधान मोदी यांचं डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचार सभेत वक्तव्य। आम्ही वडीलधाऱ्यांचा आदर केला पण वडीलधाऱ्यांनी तरी 80 वर्षांनंतर दुसऱ्याला संधी द्यायला हवी। आम्ही कुठवर वाट पाहायची। अजित पवारांची पुन्हा एकदा शरद पवारांवर वयावरून टीका। अजित पवार बालबुद्धीनं बोलून जातात। शरद पवारांची अजित पवारांवर टीका। शरद पवार विलिनीकरणासारखी वक्तव्य संभ्रम निर्माण करण्यासाठी करतात अशी टीका अजित पवारांनी केली होती। अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा। पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारनं घेतला। प्रचार सभेमध्ये अजित पवारांचं वक्तव्य। मोदींकडून बाळासाहेब मीनाताईंचा अपमान। ड्युप्लिकेट संतानांबाबत केलेल्या वक्तव्यावरून राऊतांचा हल्लाबोल। पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रामध्ये पाय ठेवू देऊ नका असं कोण म्हणालं होतं? संजय राऊतांचा नाव न घेता राज ठाकरेंवर निशाणा। देवेंद्र फडणवीस यांनी समझौता करण्यासाठी एक माणूस पाठवला। एक शपथपत्र द्या, तुम्हाला ईडीकडून त्रास होणार नाही असं सांगितलं, मात्र तसं केलं नाही। उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर आरोप करणारे शपथपत्र होते। अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट। माझ्याकडेही बरंच सत्य असून ते योग्य वेळी बाहेर काढेन। अनिल देशमुख सरकारमध्ये होते आणि त्यांच्याच काळामध्ये 100 कोटींचा घोटाळा झाला। देवेंद्र फडणवीसांची अनिल देशमुखांच्या आरोपांवर प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंना तत्काळ मानसोपचार तज्ज्ञाकडे नेलं पाहिजे। देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। छगन भुजबळ कधीच विरोधकांचा प्रचार करणार नाहीत। छगन भुजबळ तुतारीचा प्रचार करत असल्याच्या चर्चेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट। मराठा समाज एक झाला म्हणून राज्यामध्ये 5 टप्प्यांमध्ये निवडणूक लागली। हाच मराठ्यांचा विजय आहे, मनोज जरांगेंचं वक्तव्य। मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची आज पुण्यात सभा। महायुतीच्या उमेदवारासाठी राज ठाकरे यांची दुसरी सभा। राज ठाकरे यांच्या सभेसाठी पुण्यामध्ये मुख्य रस्त्यावर स्टेज। रस्त्यावरच स्टेज असल्यानं सकाळच्या सत्रात पुणेकरांना करावा लागला वाहतूक कोंडीचा सामना। लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्याच्या प्रचाराला 2 दिवस शिल्लक। आज छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची एकाच वेळी सभा। काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलतोय। भाकरी खायची, भारताची चाकरी करायची पाकिस्तानची अशी काँग्रेसची भूमिका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका।
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आज उद्धव ठाकरेंची सभा. उद्धव ठाकरेंच्या सभेची जय्यत तयारी सुरू. आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रचाराच्या जवळपास 8 सभा. तर उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भास्कर जाधव, भूषणसिंग होळकर यांच्या सभा. निलेश लंके यांच्या प्रचारासाठी सायंकाळी 6 वाजता पारनेर तालुक्यामधील ढवळपुरी इथे सुप्रिया सुळेंची सभा. सुप्रिया सुळे आज अजित पवारांवर काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष. जालन्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळेंच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची सभा. तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवेंच्या प्रचारासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची विशेष सभा. आदित्य ठाकरेंचा आज पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात दौरा. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरेंची पुण्यात सभा. तर सायंकाळी शिरूरमध्ये अमोल कोल्हेंच्या प्रचारार्थ सभा. सुजय विखेंच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे यांची पाथर्डी इथे दुपारी 1 वाजता सभा. तर सायंकाळी 6 वाजता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मंगलगेट परिसरात सभा. पेंग्विनच्या माथ्यावर जे लिहिलेलं आहे ते आधी पुसा, मग दुसऱ्यांचे हात दाखवत बसा. नितेश राणेंचा प्रियंका चतुर्वेदींना सल्ला. आमचं सरकार आलं तर राम मंदिराचं शुद्धीकरण केलं जाईल. 4ही शंकराचार्यांना बोलावून राम मंदिरामध्ये विधिवत पूजा केली जाईल. नाना पटोलेंचं वक्तव्य. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य हास्यास्पद. बाळासाहेबांना वरून आणावं लागेल आणि उद्धव ठाकरेंचा DNA तपासावा लागेल. नकली संतांच्या वक्तव्यावरून नाना पटोलेंचा मोदींवर हल्लाबोल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.